नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज होता धोंड्याचा महिना आणि जावई बापू म्हणजे मम्मीचे जावई बापू जेवायला आले होते. राधा इथं आहे ना, जी आपल्या चेरीला ना गुलाबजामुन चारत होते. चेरीला गुलाबजामुन हवे आणि राधा तिला म्हणत होती जिलेबी खा, कारण की गोड जास्त खाते चेरी, त्याच्यामुळे ती कमी करते, पण चेरी ऐकत नाही. त्याच्यामुळे तिचा हट्टीपणा चालला होता त्या करायचा. सजावट म्हणजे थोडंफार असं झालं होतं आमचं करून. ह्यावेळेस मग खरंच म्हणत ह्यावेळेस काहीच नाही झालं जसं मागच्या वेळेस झालं होतं. खूप सुंदर केलं होतं आम्ही, इतकं भारी वाटत होतं ना तेव्हा, तर आम्हाला नव्हतं समजत. पण आम्ही मोबाईलमध्ये बघून केलं होतं. पण ह्यावेळेस एवढं काही नाही, कारण की माझे क्लास पण होते मध्ये आधी जायचं मला तिकडे. मम्मीला एवढं होत नाही सगळं करणं. मी पिका आम्ही होतो सोबत करणं, पण होत नाही एवढं सगळं करणं. तर आहे ना, अशा प्रकारे आम्ही काय केलं तर सिंपल साधं असं. चेरी अगोदरच बसल्या होत्या मॅडम. तिचे पप्पा मम्मी बसायच्या आधी चेरी बसली होती जाऊन. इथं हळदी कुंकू राधाला लावत होती मम्मी, आणि ती म्हणत होती माझ्या पप्पाला पण लाव आणि मम्माला पण लाव. असं आमची गंमत चालली होती चेरीची करायची ते. त्यानंतर मम्मीने ना राधाची ओटी भरून घेतली. चेरीला कपडे आणले होते, राधाला साडी आणली होती. आणि पप्पानं त्यांच्या जावई बापूला कपडे आणले होते. त्यांना आहेर माहेर घेऊन झालं, म्हणजे पप्पाने कपडे बिपडे दिले त्यांना, दोघांचं झालं इथं. आणि चेरीची इथं गंमत परत चालू झाली होती. हे दे खायला, ते खायला अशी करत होते चेरी इथे. आम्ही जण सगळेजण होतो सोबत आहे ना, तिला असं बोलायला करायला. तिला काय हवं होतं काय समजत नव्हतं, बोलता येत नाही, पण तिच्या पप्पाला सगळं समजत होतं पाहुण्यांना. ही चेरी पाहिजे, ते चेरीला पाहिजे. तर काही फोटो व्हिडिओ क्लिक करून झाले. त्यानंतर आम्ही सगळेजण सोबत जेवायला बसलो, कारण की एकटं बसण्यापेक्षा ना मला चला सहपरिवार सहकुटुंब आपण जेवायला बसूया. सगळेजण पोटभर जेवण झाले. तर चेरीसारखे आत बाहेर करत होते. तिचा क्यूटपणा चाललाच होता इकडे करायला. त्यानंतर कपडे ना धुवून घेतले होते मम्मीने, आणि टेरेसवरती मी वाळू घालायला आले होते कपडे इथे. दुपारी 2-2:30 वाजले होते. राधा लगेच जायचं होतं. राधा गेली होती खाली, म्हणजे माझ्या चुलतीकडे गेले होते. खाली जाऊ का विचारायसाठी गेले होते. त्यानंतर आहे ना, मग इथं माझी माझी कामं चालू झाली. पिका आतलं करत होते, मी बाहेरचं काम करत होते. दोघी आम्ही मिळून पटपट अशी कामं करत होतो. मम्मीची आमची कामं चाललीच होते करायची. त्याला चेरीची आज नाही तर गंमत बघा इथं काय चालली होती. चेरी दिवसभर काही तर क्यूटपणा करतच असते. त्यानंतर राधाकडून आंबे केळी आणले होते राधाने, आणि राधा अशा प्रकारे चालू होती तर करायचं काम इथे. आणि राधा आमची सिंपल साईज असते, राधाला जास्त काय आवडत नाही असं. तर इथं आहे ना, चेरीला मी घेऊन चेरी संग गप्पा मारल्या, काही केलं काही नाही. आणि इथं माऊ 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 हाक मारते ना, तर इतकं भारी वाटतं ना तुम्हाला सांगू शकत नाही. जेवढं मग ऐकायला भारी वाटतं, तेवढं माऊ ऐकायला भारी वाटतं, की एवढं छोट्याशा तोंडातून ऐकायला भारी वाटतं. तिथं मामाला तो आहे ना, काळू मामा म्हणत होते इथे, एवढं ते आगाऊ झाली आहे चेरी. नंतर मम्मीने जोडवे करून आणले होते राधासाठी. इथं छानशी होते डिझाईन, नाजूक आहे राधासारखीच आमची. आणि मम्मीने आमचे जोडवे हरवले होते, म्हणजे तिने ठेवून दिले होते कुठं तर आणि विसरून गेली. त्यानंतर सगळं शोधलेलं तर मम्मीला सापडलं. अशी आमची मम्मी भुलक्कड आहे. आणि आई ओरडत होती मम्मीला, की कुठं ठेवलं होतं सुरका, नीट ठेवायचं, असं म्हणजे मम्मीची गंमत चालली होती. राधाने ड्रेस घातला, चेरीने ड्रेस घातला, आणि हे निघाले होते जाण्यासाठी. 4 वाजले होते, ऊन थोडंफार कमी झालं होतं, आणि हे निघाले होते जाण्यासाठी. त्यानं चेरीने घेतला आजीकून तिचे पैसे, आणि मी इथं दाखवते, सांग तिथे पैसे नको म्हणून. माऊला सांग नको मला, तर नको नाही म्हणायचं, ती घेत होती पैसे. असे तर मुलं आहेत आजकालचे. आणि तरी माझा लाड चालतो, मला जाऊन देऊ वाटत नव्हतं चेरीला, पण आता तिच्या मम्मासोबत तिला लावावंच लागणार आहे. सगळेजण आले होते सोडायला राधा. तसे सगळेजण जरच्या वेळेस येतात, आम्ही कोणी चाललो ना, तर आमचे सगळेजण सोबतच असतात सोडवायला आम्हाला. जसं की आम्हाला कुठं लांब जायचं असल्यासारखं. आता तर माझं एवढं काही बोलणं नाही झालं, तर कारण की फोनवर बोलणं होतं. राधाला जायचं होतं, ऊन उतरलं होतं. आणि सगळेजण आले आहेत, पण आमची स्वीटीसुद्धा आली आहे सोडवायला राधाला. जरच्या वेळेस कोणी चाललं ना, तर स्वीटीसुद्धा इथे सोडवायला. लई शहाणी आहे बरं का, तिला सगळं समजतं, आपल्या माणसांप्रमाणे सगळं समजतं. इथं मी चेरीला बाय बाय करत होते, कारण की चेरीत अजिबात राहायचं नव्हतं तिला. तिला जायचं होतं पप्पांसोबत, तिला तारापूरला. सगळ्यांनी बाय बाय केलं आणि सगळेजण आले होते सोबत, सगळेजण सोडवायसाठी. तर बाय बाय केलं, राधा गेली राधाच्या घरी. आता आम्ही लागू आमच्या कामाला. इथे करमत नाही, राधा गेली ना तर असं थोडंसं उदास वाटतं, पण आता मला सुद्धा जायचं आहे. तर माझी ते तयारी चालू होती, मेहंदी बिंदी काढायची. तर असा होता आजचा व्हिडिओ. भेटून नेक्स्ट